आनंदाची बातमी आहे मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा अधिकार या ठिकाणी नवीन जाहिरात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, ही जी काही जाहिरात आहे ती जाहिरात मुंबई येथील उच्च न्यायालयाचा अधिकार या ठिकाणी असणार आहे आणि यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की या पदाकरिता म्हणजेच कोणतं पद आहे या ठिकाणी पहा खाली दिलेला आहे, त्या पदाचा उल्लेख देखील त्यांनी केलेला आहे. तर पदाकरिता उमेदवारांची निवड यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जे काही पात्र उमेदवार आहेत त्या सर्व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. तर यामध्ये पहा पदाचं नाव काय आहे? तर पदाचं नाव असणारे वाहन चालक. सध्या स्थितीमध्ये 3 पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि पुढील 2 वर्षामध्ये 8 पदे रिक्त होणार आहेत. अशा पद्धतीनं एकूण जी काही निवड यादी आहे ती आहे 11 पदांची निवड यादी या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच टोटली जी काही जागा आहे ते टोटली जागा 11 आहे आणि पूर्ण शासनाची काय आहे या ठिकाणी नोकरी आहे, जागा आहे आणि यामध्ये पर्मनंट भरती आहे आणि पदासाठी जे काही पगार आहे ते 29,200 ते 92,300 च्या रेंजमध्ये असणार आहे आणि शासनाचे जे काही नियम आहेत त्या सर्व नियमानुसार या वाहन चालक पदाकरिता ज्या व्यक्तीची निवड झालेली आहे त्यांना ते भत्ते सर्व भत्ते या ठिकाणी मिळणार आहे. तर पाहूया आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे, पात्रता काय आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट यामध्ये केलं जाणार आहे आणि शॉर्ट लिस्टचे सर्व अधिकार कोर्टाकडे स्वतः राखून ठेवलेले असणार आहेत. पात्रता पहा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख पात्रतेचा त्यांनी केलेला आहे. कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा. 10वी पेक्षा कमी असेल तर फॉर्म भरता येणार नाही. त्याच्यानंतर मराठी आणि हिंदी भाषा लिहिता आणि वाचता आणि बोलता येणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 38 वर्ष असायला हवे. म्हणजे जे उमेदवार कशामध्ये खुला प्रवर्गामध्ये येत असतात त्यांच्यासाठी आहे आणि मागासवर्गीयासाठी आहे 43 वर्ष आणि न्यायालयीन कर्मचारी असेल तर अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारची वयाची अट यामध्ये असणार नाही. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची अट काय पहा यामध्ये उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास आणि त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार वैध कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस 3 वर्ष हलके किंवा मोटर जड वाहन चालवण्याचा अनुभव असावा. म्हणजे त्या व्यक्तीनं जे काही तुम्ही गाडी चालवणार आहे त्याचा किमान 3 वर्ष तुमच्याकडे अनुभव असायला हवे आणि वाहन चालवण्याचा त्याच्याकडे रेकॉर्ड असावा. त्याच्यानंतर मोटार वाहनाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे ज्ञान त्याच्याकडे असायला हवे. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असावी. कशासाठी माहिती असावी? कारण ही पद मुंबईमध्ये असल्यामुळे गाडी चालवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या शहराची स्वाभाविक माहिती असायला पाहिजे आणि ह्या गोष्टीचा उल्लेख कधी करतात की जेव्हा तुम्हाला मुलाखतीमध्ये बोलवतील त्यावेळेस या टॉपिक्सवर तुम्हाला हमखास 100% प्रश्न त्या ठिकाणी विचारतील. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असावा. कोणत्याही प्रकारचं व्यसन त्या व्यक्तीला असता कामा नये. या पदासाठी शुल्क किती आहे? टोटल शुल्क 500 रुपये आहे आणि हे संपूर्ण शुल्क तुम्हाला वेबसाईटवर जाऊन काय करायचं मित्रांनो, ऑनलाईन तुम्हाला शुल्क भरायचं आहे. शुल्क भरल्याशिवाय तुमचा फॉर्म त्यामध्ये विचारात घेतला जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची फीस तुम्हाला परत केली जाणार नाही. आता ऑनलाईन भरण्याची पद्धत कशी आहे पहा या ठिकाणी स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. कशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. जे का मुंबई हायकोर्टाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला काहीही जर अडचण येत असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट्स करू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण जर येत असेल तर. आणि या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपल्याला 15 दिवसाच्या आतमध्ये करायचा आहे. 25/4 ते 9/5/2025 पर्यंत तुम्हाला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज काय करायचा मित्रांनो भरायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर कोर्ट भरतीची कोणत्याही पदाची जर तयारी करत असाल आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला आवश्यक कंटेंट आवश्यक असेल, योग्य तयारी करण्यासाठी योग्य कंटेंटची अत्यंत आवश्यकता असते. अन्यथा ती पोस्ट कितीही तुम्ही मेहनत करा मित्रांनो ती पोस्ट हातामधून जाऊ शकते. त्याच्यासाठी योग्य ऑथेंटिक कंटेंट्स आपण तयार केलेले आहेत. यामध्ये टायपिंगचे पॅसेज असतील, शिपाई पदासाठी प्रश्नपत्रिका सेट असेल, प्रश्नसंच, लिपिक पदासाठी प्रश्नसंच असतील, त्यासाठी टायपिंगचे पॅसेज असतील, कॉम्प्युटरचे क्वेश्चन असतील. सर्व डाटा आपण व्यवस्थित तयार केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि अजून तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर देखील आपण उपाययोजना करण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये लेखी परीक्षेसाठी कशा पद्धतीने तयारी करायची आहे संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहूया. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना फॅमिलींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा.